रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम या स्तोत्रातील 7वा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू, मग श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि श्लोकार्थ पाहू. श्लोक असा आहे: कराल भाल पट्टिका धगत 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 ज्वलत धनंजयाहुती कृत प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. या श्लोकातील मुख्य वाक्य आहे त्रिलोचने रतिर्मम. त्रिलोचने मम रतिही अस्तु भवतु भूयात. त्रिलोचन हे शंकराचे एक विशेषण आहे. ज्याला 3 नेत्र आहेत असा तो शंकर हा एक सामासिक शब्द आहे आणि तो सप्तमी एकवचनामध्ये आहे. शिल्पिनीपर्यंतच्या ज्या ओळी आहेत ते सुद्धा शंकराचं विशेषणच आहेत आणि त्यामुळेच त्यातील शब्द किंवा शंकराची जी विशेषण आहेत ते सप्तमी एकवचनामध्ये आहेत. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ बघू आणि पुढे श्लोकाचा अर्थ पाहू. यातील पहिला शब्द आहे कराल. कराल याचा अर्थ अकराल, विकराल, विक्राळ किंवा विकराल, भयंकर, भयानक. भाल पट्टिका, भाल म्हणजे कपाळ आणि पट्टिका म्हणजे पट्टी, कपाळपट्टी किंवा भाल प्रदेश. धगत 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 याचा अर्थ धगधगून आणि ज्वलत याचा अर्थ जळणारा, पेटलेला. आणि धनंजय या शब्दाचा अर्थ आहे अग्नी आणि पहिल्या ओळीतील पहिला शब्द जो आहे कराल ते या अग्नीचं विशेषण आहे, विकराल अग्नी. आहुतीकृत म्हणजे ज्याला आहुती दिली आहे असा. प्रचंड पंचसायके, पंचसायक या शब्दाचं स्पष्टीकरण आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे, मागच्या श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे. सायक याचा अर्थ बाण आणि पंच याचा अर्थ 5. ज्याचे 5 बाण आहेत तो मदन कामदेव आणि त्याला प्रचंड हे विशेषण वापरलेलं आहे. कारण कामदेवावर मात करणं, कामविकारांवर मात करणं, कामदेवाला जिंकणं हे अगदी कठीण गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. म्हणून कामदेवाला प्रचंड म्हणजे दुर्धर्ष अशा अर्थानं हे विशेषण इथे वापरलेलं आहे. त्या पुढचा शब्द आहे धराधरेंद्र नंदिनी. याही शब्दाचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. धरा म्हणजे धरणी, धरती, भूमी. धराधर म्हणजे पर्वत. धराधरेंद्र याचा अर्थ पर्वतांचा राजा आणि नंदिनी म्हणजे मुलगी. पर्वतांचा राजा हिमालय आणि त्याची मुलगी पार्वती. कुचाग्र या शब्दाचा अर्थ आहे स्तनाग्र, वक्षस्थल. चित्रपत्रक आणि प्रकल्पना. पुढचा शब्द चित्रपत्रक म्हणजे पाना फुलांची रचना करणं, शोभिवंत नक्षीदार अशी रचना करणं, चित्रपत्रक प्रकल्पना. आणि ही रचना करण्यामध्ये एक शिल्पी, एकमेवा द्वितीय चित्रकार, रचनाकार किंवा कलावंत असलेला. शिल्पिनी ही सप्तमी एकवचन आहे, त्या रचनाकाराच्या ठाई. आणि त्रिलोचन या शब्दाचं हे विशेषण आहे. आपण पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहू. शंकर महादेवांच्या कपाळपट्टीवर धगधगून जळणाऱ्या किंवा पेटलेल्या विकराल अग्नीमध्ये दुर्धर्ष कामदेवाची ज्याने आहुती दिली आणि हिमालय कन्या पार्वतीच्या वक्षस्थलावर जो पानाफुलांची शोभिवंत नक्षी काढण्यामध्ये अत्यंत कुशल आहे अशा त्या त्रिनेत्र असलेल्या शंकराच्या ठाई माझी रती वाढो, माझं मन रममाण होवो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकामध्ये 2 वेगळे पाठभेदसुद्धा आढळतात. धनंजया हुतीकृत ऐवजी धनंजया धरीकृत आणि रतिर्मम ऐवजी मतिर्मम असे 2 पाठभेद आपल्याला सापडतात. तर अधरीकृत, अधर याचा अर्थ ओठ. त्या अग्नीच्या ओठी लावलं म्हणजेच अग्नीमध्ये आहुती दिल्यासारखं अग्नीमध्ये कामदेवाला भस्मसात केलं. अधरीकृत याचा अर्थ त्या अग्नीच्या ओठी लावलं कामदेवाला म्हणजेच त्या अग्नीच्या मुखी टाकलं, त्याला भस्मसात केलं. आणि रतिर्मम ऐवजी मतिर्मम, मती म्हणजे बुद्धी. त्या त्रिलोचनाच्या ठाई, त्या 3 नेत्र असलेल्या शंकराच्या ठाई माझी बुद्धी एकवटो असा अर्थ जर ते शब्द घेतले तर या श्लोकाचं होईल. असा हा श्लोक आहे.
आता यातील चित्रपत्रक प्रकल्पना याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. अगदी प्राचीन काळापासून स्त्री आणि पुरुष दोघेही स्वतःचं शरीर अलंकृत करण्यासाठी, सजवण्यासाठी सुगंधी द्रव्यांचा वापर करत असत. त्यामध्ये चंदन असेल, रक्तीचंदन, कदंब, आळता, कस्तुरी अशा सुगंधी द्रव्यांचं लेपन ते आपल्या शरीरावर करत असत. रेषांची चित्र, नक्षी काढत असत आणि कोवळी पालवी, लाल हिरवी पालवीने वेगवेगळी रचना, त्यांच्या माळा करून ते आपलं शरीर सजवत असत. कानात, गळ्यात, हातात, मस्तकावर फुलांच्या माळा ते सजवत असत. आणि अशी रचना करण्याला चित्रपत्रक प्रकल्पना असं म्हणतात. चित्र याला वेगवेगळे नावं आहेत. पत्रक आहे, चित्रपत्रक किंवा पत्रभंग, पत्रभंगी रचना किंवा पत्रविशेषक अशी रचना करण्याला म्हणतात. आणि याच्यामध्ये शंकर महादेव पार्वतीला सजवत आहे. तिच्या वक्षस्थलावर चित्रपत्रक प्रकल्पना करत आहेत. याचा अर्थ ते पार्वतीचं साजशृंगार करत आहेत. पण शंकर हे शिवस्वरूप आहेत आणि पार्वती ही प्रकृती आहे, ती शक्तिस्वरूप आहे. हे दोघंही एकमेकांपासून अभिन्न आहेत आणि त्यांच्या ह्या क्रीडेमध्ये कामविकाराचा लवलेश नाही. त्यांच्या ह्या क्रीडा असतात त्या निर्विकार असतात. आणि धरा, धरेंद्र, नंदिनी याचा एक प्रकारे पार्वती ही प्रकृती असल्यामुळे धरती असा सुद्धा अर्थ घेऊन हिरव्यागार पाना फुलांनी जी धरती नटलेली आहे असाही अर्थ, असा भावार्थ या श्लोकामध्ये आपण घेऊ शकतो. जर आपल्याला हे आवडलं असेल तर आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये 8व्या श्लोकासह भेटणार आहोत. धन्यवाद.